श्री बाळू शेठ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवतोय. खरं म्हणजे तब्येत मी थोडंसं बाहेर नव्हतो पडू शकत, पण एक गोष्ट मगाशी माझ्या मुलाखतीत सांगितली की जीव गेला तरी चालेल, पण मी बाळासाहेब पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभा राहूनही दाखवला. कारण आज खऱ्या अर्थाने आपल्या जिल्ह्याला नेतृत्व पाहिजे असेल तर बाळासाहेब पाटलांसारखं चांगलं नेतृत्व कुठेही नाही. हे बाळूशेठ समोरच म्हणून बोलतो अशातला भाग नाही, पण सगळीकडे हीच परिस्थिती आहे की बाळूशेठची जी किंमत आहे, कारण ते तत्वाने राहिले. वर्षभर अगोदर बाळूशेठला उपसभापती करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला, पण बाळूशेठनी स्पष्टपणे नकार दिला. मध्यंतरी शरद पवार साहेबांच्या बंगल्यावर मी गेलो, त्यावेळी शरद पवार साहेबांनी मला सांगितलं की बाळासाहेब पाटलांना राष्ट्रवादीमध्ये यायला सांगा, आपण सगळी ताकद देऊ. पण बाळासाहेब पाटलांनी शेतकरी कामगार पक्ष बांधिलकी बिलकुल तोडली नाही आणि त्याचप्रमाणे सगळे कार्यकर्ते तसेच पक्षाचे बांधून आहेत. तब्येतीमुळे मी प्रचारात फिरवू शकलो नाही, परंतु कुणालाही विचारा, जो माणूस भेटला त्याला मी सांगितलं बीबी मात्रेंच्या मिसेस उभ्या आहेत, आमचा पराग उभा आहे, तिकडं वारे उभे आहेत. यांनी सगळ्यांनी शेतकरी कामगार पक्ष खटारे या निशाणीला बटन दाबून त्यांना निवडून आणणं गरजेचं आहे तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन की आपण सर्वांनी या निवडणुकीत जीव तोडून काम करा. तर तुमच्या आमच्या आयुष्यातली शेवटची निवडणूक मी समजतो एवढ्यासाठी की आज जर आपण टिकलो तर नंतर टिकू, अन्यथा टिकणार नाही. म्हणून बाळूशेठचं नेतृत्व सर्वस्व म्हणून आपण सर्वांनी काम करावं आणि आपल्या तिन्ही उमेदवारांच्या खटारा निशाणी तुम्हाला मिळालंय. कारण जे बऱ्याच वर आम्ही लहान असताना मी खटारा निशाणीवर जिल्हा परिषद निवडून आलो 45 वर्षापूर्वी. आता परत 3 निशाणे मिळाले. आपण सर्वांनी या तिन्ही उमेदवारांच्या आणि बाळूशेठच्या पाठिंबा राहा आणि प्रचंड मतांनी निवडून द्या अशी जाहीरपणे विनंती सर्वांना करतो.